आजच्या व्हिडिओमध्ये आपण दही भेंडी बनवणार आहोत। दही भेंडी खायला खूपच चविष्ट आणि चटपटीत लागते। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंड्या घेतलेली आहे। मी या भेंड्यांना आधी छान अशी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली होती। तर आता आपल्याला हे भेंड्या कापून घ्यायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला भेंड्या कापून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही। आता आपण या भेंडीचे 2 तुकडे करून घेऊया आणि याच आकारामध्ये आपल्याला सर्व भेंड्या कापून घ्यायच्या आहेत। सर्व भेंड्या कापून झालेल्या आहेत। आता आपण दह्याची तयारी करूया। तर दह्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले मिक्स करायचे आहेत, ज्यामध्ये मी 1 चम्मच आणखीन थोडासा मिरची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचे आहे। तर मी इथे अर्धा चम्मच पेक्षा थोडा जास्त मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर, थोडासा धनाकूट अर्धा चम्मच टाकत आहे मी सर्व। त्याचबरोबर अर्धा चम्मच पेक्षा थोडा कम जिरा पावडर आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चम्मच। त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये बेसन टाकूया। तर बेसन मी इथे 2 चम्मच टाकत आहे आणि त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे। जिऱ्याला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे लसूण, अद्रक आणि मिरचीचा ठेचा। म्हणजे मी लसूण, अद्रक आणि मिरची दरदरी वाटून घेतलेली होती, ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहेत कांदे। तर कांदे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही। सर्व कांदे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे कांदे शिजू द्यायचे आहेत। कांदे शिजल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला दही टाकायचा, जो आपण मसालेवाला दही तयार करून ठेवलेला आहे तो दही आपल्याला इथे टाकायचा आहे। दही टाकल्यानंतर या दह्याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला या दह्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि दह्याला तेल सुटतपर्यंत आपल्याला या दह्याला छान असं मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता दह्याला छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे दही आणि दह्यातले मसाले छान असे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। पाणी टाकताना आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे। ही ग्रेव्ही खूपच घट्ट झालेली आहे म्हणून आपण इथे पाणी टाकत आहोत। पाणी एकदम जास्त टाकायचं नाही, पाणी थोडंसंच टाकायचं आहे आणि गरम टाकायचं आहे। आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। बघू शकता तुम्ही। आता या ग्रेव्हीला सुद्धा छान असं 2 ते 3 मिनिटं उकळी येऊ देऊया। थोडं कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण। 2-3 मिनिटांनंतर बघू शकता आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण हे ग्रेव्ही साईडला ठेवूया आणि आता आपण गॅसवरती तवा मांडूया आणि आता आपल्याला या तव्यावरती भेंड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी इथे तेल टाकत आहे। तव्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तिथे तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर भेंडे टाकायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे मी सर्व भेंड्या या तव्यावरती टाकत आहे आणि आता या भेंड्यांना अलटून पलटून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता भेंड्या शिजल्यानंतर या तव्यामध्ये बरोबर ॲडजस्ट होणार। आधी आता आपल्याला थोडे जास्तच वाटत आहेत ह्या। तर आता आपण यांना अलटून पलटून बघू शकता छान असं शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही। बघू शकता ही भेंडी एकदम परफेक्ट शिजलेली आहे आणि काही भेंड्या शिजायच्याच आहेत। तर आता आपण आणखीन काही वेळ यांना छान असं फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व भेंड्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही। आता आपण हे भेंड्या बाजूला ठेवूया आणि आणखीन ग्रेव्ही गॅसवरती मांडूया। ग्रेव्हीला छान असं गरम होऊ देऊया। ग्रेव्ही गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये ह्या फ्राय केलेल्या भेंड्या टाकायच्या आहेत, परतून घ्यायचं आहे छान। तर बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे।
आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरती। 5 मिनिटानंतर बघू शकता दही भेंडी तयार झालेली आहे। बघू शकता किती परफेक्टली आपली दही भेंडी तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया आणि बघू शकता खूपच चविष्ट लागते ही दही भेंडी। जेवढी बघायला सुंदर दिसते तेवढीच खायला पण खूप चविष्ट लागते आणि चटपटीत लागते। तर बघू शकता मी आता ही प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता किती भारी लुक आलेला आहे आणि बघायला किती सुंदर दिसतंय। आणि इथे मी खूपच सोप्या पद्धतीने दही भेंडी कशी बनवायची सांगितलेली आहे। तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।